नमस्कार मनोजजी. नमस्कार. आपल्या आयुष्यामध्ये आपण इतरांच्या मुलाखती घेण्याचे प्रसंग बरेच आले असतील, पण हा वेगळा आगळा प्रसंग आहे की मी एक वकिली क्षेत्रातला माणूस आपल्यासारख्या ज्येष्ठ पत्रकाराची मुलाखत म्हणजे टप्पा मारण्याची संधी चालून आलेली आहे. त्यामुळे परत हा अनौपचारिक मुलाखतीमध्ये आपलं स्वागत. खूप धन्यवाद. मनोजी, आपण पत्रकारिता एक जाणून घ्यायचं आहे, मला का जाणून घ्यायचं आहे की पत्रकारितेचे संस्कार आपल्यावरती कसे होत गेले आणि त्याची प्रगल्भता कशी वाढत गेली याबद्दल आपल्या सांगितलं तर खूप बरं होईल. काय झालं, मुळात आकाशवाणीच्या बातम्या लिहायला लावायचं बाबा. गावात शिक्षक होते, आम्ही वर्धा शहरात होतो. मला असं वाटतं की मग आणि येऊन मग ते विचारायचे, तर एखाद्या वेळेला चुकायचं सुद्धा, पण मलाही ते आवडायचं. मला असं वाटतं ती एक सुरुवात असेल. आणि स्वतः ते शिक्षक असल्यामुळे साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम, शेवटी पत्रकार म्हणजे काय की असं आकाशातून तर पडत नाही, त्याची जडणघडण व्हायला पाहिजे आणि त्या दिशेने जायला पाहिजे. मग कॉलेजमध्ये गेलो तर लोकमतचा प्रतिनिधी म्हणून काम केलं, ती संधी चांगली मिळाली. मग मी पूर्ण एक नेटवर्क जिल्ह्याचं तयार केलं, प्रत्येक कॉलेजमध्ये प्रतिनिधी वगैरे, तर मी त्या नेटवर्कमध्ये होतो. मग मला तो सूर गवसला की आपण पत्रकार व्हायला पाहिजे. तर आता आपला इंटरव्ह्यू शूट करतायत, तेही प्रवीण दुपटे पत्रकार आहेत. आम्ही सगळे कॉलेजमध्ये आमच्या ॲक्टिव्हिटीज चालायचे, ते कविता वगैरे लिहायचे. आणि मग मी अगोदर पत्रकारितेत गेलो, मग ते मागावून गेले. तर असा तो सगळा प्रभाव असतो की नाही. मग मी ठरवलं की आपण शिकायचं. तर मी वेगवेगळ्या कॅम्प्सला वगैरे जात होतो. श्रमसंस्कार छावणी असायची बाबा आमटेंची, तिथे महाराष्ट्रातले, देशातले, वेगवेगळ्या राज्यातले लोक यायचे. मग मी ठरवलं की आपण हे करायचं. मग नागपूर विद्यापीठ मला एक खूप मोठं वाटत होतं, पण माझा तो त्या सगळ्या कॅम्पमधला नेटवर्क पण होता, ते तिथून मला माहिती मिळाली की पुणे विद्यापीठ. मग मी एंट्रन्स दिली, प्रवेश परीक्षा. पुणे विद्यापीठातून माझा प्रवास सुरू झाला. आणि त्यामुळे नाटकाची आवड होती, नाटक करावं की जर्नलिझम असं ते द्वंद्व होतं. मग मी तिथून सुरुवात केली. तर पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक अरुण साधू म्हणून होते, ते महाराष्ट्राचे खूप मोठे लेखक, साहित्यिक आणि खूप मोठे पत्रकार होते तेव्हा. आता निधन झालं त्यांचं काही वर्षांपूर्वी. तर त्यांच्या हाताखाली खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि खरंच पुणे विद्यापीठामध्ये एक आयुष्याला दिशा मिळाली. आणि मग तिथून पत्रकारिता सुरू झाली. पण मग पत्रकारितेचा कोर्स करून तुम्हाला बाहेरून आलेल्या माणसाला आधी उपजीविकेसाठी नोकरीची गरज असते. मग 2 महिन्याच्या सुट्ट्या लागल्या, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे झालं, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर हे मग काय करायचं. तिथे खूप अस्वस्थता निर्माण झाली की आपण वर्धेत राहून काय करणार. मग 1 महिन्याची सुट्टी पूर्ण करून मी लगेच काहीतरी शोधायला गेलो. ते खूप वेगवेगळे टप्पे आहेत, अर्थात सर्वांच्या वाट्याला संघर्ष येतो, तो माझ्याही आला. आणि मग तिथून मग मी 2च वर्ष पुण्यात होतो. मग मी 2000 साली मुंबईत गेलो, म्हणजे 97-98 इकडे, मग 2000पर्यंत. आणि मग 2000पासून पुढे मुंबईत. तर मला ते ओढ होती, मास्टर इन ब्रॉडकास्ट म्हणून होतं. तर मग मला वाटलं आपण आता ब्रॉडकास्ट करूया. प्रिंट आपण लोकमतमध्ये केलं 1 वर्षाच्या आसपास, आपण ब्रॉडकास्ट केलं पाहिजे आणि आपण जरा आणखी धावपळीच्या महानगराच्या जीवनामध्ये जाऊन काहीतरी केलं पाहिजे. नाही, मी अगोदर आताचा पत्रकारितेवरती येण्या अगोदर मला एक जी कल्पना सुरू झाली, ती कल्पना सुरू झाली. मी ते येतोय, माझा विषय वेगळा आहे. तुम्हाला वाटेल की मी भरकटतोय, नाही, माझा विषय वेगळा आहे. जेव्हा इराकवरती युद्ध सुरू झालं, पेंटागॉनचं युद्ध सुरू झालं, पेंटागॉनचं अमेरिकेचं युद्ध सुरू झालं, आणि CNN म्हणा किंवा BBC म्हणा, त्यांनी सांगितलं की आम्हाला हे युद्धाचं हे बातम्या द्यायच्यात, त्याचं कव्हर करायचं. तर पेंटागॉननी एक त्यांना पत्रक दिलं, त्यांच्याकडे ॲफिडेविट घेतलं की आम्ही तुम्हाला सुरक्षा देऊ, तुम्ही हे युद्धभूमीचे परीक्षण किंवा प्रक्षेपण करू शकता, परंतु एक आहे, तुम्ही आमच्या विरुद्धच्या बातम्या द्यायच्या नाही. ह्याला एक नाव पडलं, त्याला त्यांनी एक नाव दिलं बऱ्याच लोकांनी, आणि त्यावेळी त्यांचा स्पर्धक होता काय तर अल जजीरा. तर अमेरिकन पत्रकार जे युद्धभूमी कव्हर करायला गेले, ज्यांनी पत्रकार त्या कंपन्यांनी त्यांना जे लिखित स्वरूपात आश्वासन दिलं, त्याला त्यांनी नाव पडलं पत्रकारितेमध्ये एम्बॉडीड जर्नलिझम. दॅट इज एम्बॉडीड जर्नलिझम. पहिल्यांदा बांधील पत्रकारिता ही इराकच्या आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये, म्हणजे कुवेत युद्धामध्ये सुरू झाली. आता आपल्या इथे
ही बांधील पत्रकारिता एका पक्षाची किंवा एका विचाराची किंवा एखाद्या व्यक्तीची ही किंवा राजकीय विचारांची बांधलेली पत्रकारिता ही आता सुरुवात झाली आहे का आणि त्याची कशी झालेली आहे? 2014 नंतर अशा प्रकारचा आरोप व्हायला लागला आणि आपल्याला लक्षात आलं की पत्रकारही गटातटामध्ये विचारसरणीमध्ये विभागलेले आहेत. एकतर मूळ आपल्या टेलिव्हिजन चॅनलचे मालक, वर्तमानपत्राचे मालक जे असतात त्यांचे काही नीती नियम निर्देश असतात आणि त्याप्रमाणे पण त्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्हाला काम करावं लागतं आणि जे तुम्ही करू शकला नाही तर तुम्हाला बाहेरही जावं लागतं म्हणजे. आणि मग वेगवेगळी माध्यमं आपल्याला शोधावी लागतात. जसं सोशल मीडियाचा प्रभाव वाढला, स्वतंत्र यूट्यूबर झाले, यूट्यूब चॅनल सुरू झाले, डिजिटल माध्यमाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. हा निर्माण होण्यामागे काय कारण असावं याचाही आपण विचार करायला पाहिजे. मुद्दा एक, कोरोना काळानंतर गुगल मीट्स वगैरे आणि डिजिटल चॅनलचा प्रभाव खूप वाढला आणि प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि नंतर डिजिटल जर्नलिझम हा तिसरा माध्यमांमधला एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा असा एक फॉर्मॅट सुरू झाला. तर हा होण्यामागे हेच आहे की लोकांनासुद्धा असं वाटायला लागलं की पत्रकार, त्यांच्या कंपन्या, चॅनल्स आणि वर्तमानपत्र ही कुणाला तरी बांधील आहे. आपण स्वतंत्रपणे, तटस्थपणे, निर्भीडपणे पत्रकारिता करणारा डिजिटल माध्यमाला पसंती द्यावी. आणि म्हणून तुम्हाला लक्षात असेल की एकेका व्हिडिओला 1-1, 2-2 लाख किंवा त्यांचे सबस्क्रायबर लाखो मध्ये असतात. आता हे असं असताना तुम्हाला हेही लक्षात येईल सतीश बोरुलकर सर की मग उजव्या विचारसरणीचे पण यूट्यूब चॅनल्स आहेत आणि डाव्या विचारसरणीचे यूट्यूब चॅनल आहे आणि प्रत्येकाचे आपले चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर आहे आणि मला मान्य आहे ते. आपण जेव्हा सरकार गळचेपी करतं किंवा कुठली बंधनं आणतं, पहिली केस जी झालेली की गळचेपीवरती की तुमच्या काय व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावरती घाला, ती झाली इंडियन एक्सप्रेस 1975. तर त्यामध्ये त्यांनी काय केलं होतं किंवा त्याच्या अगोदरची की पूर्वी एक कागदांचा कोटा असायचा, म्हणजे तुमच्या कंपनीला किती कोटा मिळाला किंवा तुम्ही किती आयात करू शकता. तर त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेस त्यांनी तो कोटा कमी केला आणि तो आरोप केला इंडियन एक्सप्रेसने की हा कोटा राजकीय हेतूने कमी केलेला आहे आणि हे माझ्या व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यावरती घाला आहे. म्हणजे भारतीय घटनेचे 19वी जे घटना कलम आहे त्या विरुद्ध आहे. मला आता मी थोडासा वेगळा विचार करतो की सरकार किंवा ही माध्यमं किंवा ह्या कंपन्या एक विचार बांधिलकी घेऊन त्यांच्या हातामध्ये आज आकाश आहे, त्याचं पूर्ण तंत्रज्ञान त्यांच्या हातात असेल, त्याचा वापर करून अशा प्रकारे पत्रकारिता एकमार्गी करत असतील तर तो पण एक आमच्या व्यक्त होण्याच्या किंवा व्यक्त झालेल्या घटना आमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अधिकारावर गदा नाही आहे का? इट इज अ इंजस्टिस टू रीडर्स, व्ह्युअर्स ऑल्सो. हे क्लिअर आहे माझ्या मनामध्ये. आपण ज्या सिंगापुरामध्ये आहोत तर सिंगापूरच्या पत्रकारितेबद्दल मला माहीत नाही, पण चीनची पत्रकारिता काही अंशी माहीत आहे. तिथलं ग्लोबल नावाचं सरकारी वर्तमानपत्र आणि सरकारच्या विरोधात ते अजिबात बातम्या देऊ शकत नाही किंवा तटस्थपणे सरकारच्या कामाचं परखडपणे विश्लेषणही करू शकत नाही. करेज ऑफ जर्नलिझमची सुरुवात ही इंडियन एक्सप्रेसने केली आणि म्हणून 1975च्या आणीबाणीच्या काळापासून रामनाथ गोयंका यांचं नाव खूप प्रभावी ठरलं आणि त्यांचे पुरस्कार इंडियन एक्सप्रेसचे खूप देशामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जातात पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये. आणि टॅगलाईनसुद्धा करेज ऑफ जर्नलिझम आहे. 1975 साली त्यांनी इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये परखड भूमिका घेतली होती, ज्यावेळी अनेक वर्तमानपत्रांनी नांगी टाकली. असं सरकारच्या विरोधात म्हणजे त्यावेळी त्यांनी केलं. यावेळेला भाजपवरती आरोप होतो आणि भाजपनं सगळी मीडिया ही कह्यात घेतली आणि त्यांच्या मनाप्रमाणे ते वागते अशा पद्धतीचे आरोप होतात. वाईस वर्सा त्यांना मानणाऱ्या लोकांचाही आरोप आहे की सगळे वर्तमानपत्र हे सेक्युलर धार्जिणे आहे किंवा डाव्या विचारसरणीचं आहे. तर कुठलीही राजसत्ता दीर्घकाळ चालवायची असेल तर तुम्हाला वेगवेगळे समाजातले प्रभावी घटक आपल्या कह्यात करून घ्यावे लागतात किंवा त्याच्यावर तुमचं नियंत्रण असतं. आणि म्हणून मग 2014च्या नंतर आपल्याला या पद्धतीचा ची चर्चा खूप सातत्यानं ऐकायला मिळते. आणि ह्या जर लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे नव्हे, मुळात आहे ती परिस्थिती दाखवणं आणि आहे त्या परिस्थितीचं तटस्थपणे ॲनालिसिस करणं
या दोन्ही गोष्टी त्यांच्या वाट्याला जेव्हा कमी येतात तेव्हा ते TV चॅनलच्या विरोधात, वर्तमानपत्राच्या विरोधात ओरडतात किंवा आवाज उठवतात म्हणा. खूप आवाज उठवत नाही, लक्षात घ्या, पण त्यांच्यामध्ये ती चर्चा सुरू असते कायम आणि तसे प्रश्न ते अनेक ठिकाणी विचारतात. हे खूप चांगली गोष्ट आहे. पण हे ते का विचारतात याचाही लोक म्हणजे वर्तमानपत्रांनी, बाकी पत्रकारांनी, माध्यमातल्या काम करणाऱ्या लोकांनी विचार केला पाहिजे. तर आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अनेकदा जाहिराती बंद होतील या भीतीनं सुद्धा करतात. जाहिराती आवश्यक आहे कारण पगारवाढ किंवा पत्रकारांच्या जीवन मरणाचे सगळे प्रश्न निर्माण होतात. कोरोना काळात आपण पाहिलं की अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक वर्तमानपत्र हे देशोधडीला लागले. सो काही तुम्हाला कमर्शियल भाग हा पाळावा लागेल कारण तो त्या तिथे काम करणाऱ्या व्यक्तीच्या करिअरसाठी, आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. पण तरीसुद्धा मुळात त्या पत्रकारितेचा एज्युकेशन, इन्फोटेनमेंट वगैरे यासाठी जो जन्म झाला, तर त्या गोष्टी जर संपत असतील, नष्ट होत असतील, तर मग तो सरळ थेट वाचकांवर, प्रेक्षकांवर अन्याय आहे. एक आहे की आपल्या इथे PTI आहे, किंवा तुमचा अध्यक्ष एक आहेत, काय त्याचं अध्यक्ष आहेत कशाचे, प्रेस ट्रस्टचे, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया. त्याच्यावरती जो अध्यक्ष आहे तो त्याचा स्तर निवृत्त सुप्रीम कोर्ट जज असा असतो. म्हणजे मला माझ्या माहितीपैकी महाराष्ट्राचे न्यायमूर्ती PB सावंत त्याचे अध्यक्ष होते निवृत्तीनंतर. ही जी आस्थापना आहे, मी का बोलतोय तुम्हाला, ही आस्थापना ही पेड न्यूज ही कशासाठी आहे, त्यांच्यातलं मूल्य सांभाळणे, पत्रकारितेचं मूळ सांभाळणे, त्यांचे स्वातंत्र्यता सांभाळणे याकरता निर्माण केलेली आस्थापना म्हणजे प्रेस काउन्सिल ही आहे. आता असं असताना ही प्रेस काउन्सिल आस्थापना ही निष्काळजी झालेली आहे का? याच्यात त्यांना दात राहिले, नख त्यांची खोडली गेली आहेत का? काय होतं की प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचं जर आपण एकंदरीत इतिहास पाहिला तर त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीवर त्यांनी कॉग्निझन्स घेतलेला आहे अनेकदा, म्हणजे इतिहास म्हणतो मी. आणि त्यांनी कान पण टोचले आहेत वर्तमानपत्राचे, TV चॅनलचे. ज्या काही गाईड्स, एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया नावाची एक TVसाठीची एक संस्था आहे, तिथे तुम्ही तक्रारी करू शकता आणि त्यांना नोटीस वगैरेसुद्धा जारी झालेली आहे. पण आता प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया नीट काम करत नाही हा सुद्धा आरोप यासोबतचाच आहे या गेल्या काही वर्षातला, की ते फार काही त्याकडे लक्ष देत नाही किंवा ते फार फेवर करतात किंवा पूर्वीसारखं प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचं काम होत नाही. पण तरीसुद्धा पूर्णपणे संपली आहे किंवा ते आपल्या पूर्ण उद्दिष्टापासून दूर गेली असं म्हणता येणार नाही. अजूनही ते जर त्यांच्या ध्येय आणि उद्दिष्टांना चिकटून जर राहिले आणि त्याचं नीट पालन केलं तर खूप काही गोष्टी त्यातून सुटू शकतात. नाही, ते आपल्या भारत देशामध्ये जे काही आस्थापना अशा नेमल्या, म्हणजे मानव अधिकार आयोग म्हणे की माणसाच्या मानवी अधिकाराकरते संरक्षण, तुमची प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही कशा करता की पत्रकारितेचं स्वातंत्र्य, पत्रकारितेला. परंतु प्रश्न असा राहिला आहे की ह्यांना कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी करण्याचा अधिकार राहिलेला नाही. म्हणजे हे टूथलेस टायगर झालेले, टीथलेस टायगर असं मला चित्र या देशामध्ये दिसतं. पण त्याच्याकरता तुम्ही म्हणजे पत्रकारितेने मागणी केली पाहिजे की आमच्याकरता आमच्या संरक्षणाकरता किंवा लोकांच्या संरक्षणाकरता ही प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही जरा सक्षम झाली पाहिजे. तिला थोडेसे तुम्ही कायद्याने अधिकार दिले पाहिजेत की जे कोणी चुकार असतील किंवा जे कोणी त्रास देत असतील, जे कोणी हल्ला करत असतील तर त्यांच्यावरती कारवाईचा अधिकार आणि अंमलबजावणीचा अधिकार. आज काय झालेलं आहे की जसं इंटरनॅशनल कोर्ट, काय आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग आता पॅलेस्टीन आणि ह्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बरेच निवाडे दिले, पण अंमलबजावणीसाठी त्यांच्याकडे यंत्रणा काय आहे? काही नाही. मग ते निवाडे कागदात राहणार का? मग तुमचा आस्थापना करून उपयोग काय? अशा प्रकारचं चित्र प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया याच्याकडे राहता कामा नये. त्यांनी हे करा. आता मी तुम्ही खूपच व्यस्त पत्रकार आहात. आज आपण योगायोगाने सिंगापूरला भेटलेलो आहोत. मला अजून एक म्हणायचं आहे की हा जो प्रस्थापित माध्यमांचा मार्ग आहे, म्हणजे तुमचे काय रोजचे पेपर असतील, दुसरं TV असेल, याला खऱ्या अर्थाने पर्याय डिजिटल, म्हणजे तुमचं उदाहरण ताजं की एखाद्या शेखनी कंपनी घेतली आणि रवीश कुमार बाहेर गेला, एक उदाहरण, व्यक्तिगत काही नाही, बाहेर गेला
पण रवीश कुमार, तुम्हाला काय वाटतं की रवीश कुमार हा त्या माध्यमात म्हणजे असता, त्या कंपनीत असता तर जास्त प्रभावी असता की रवीश कुमार आता प्रभावी? मुळात रवीश कुमारचे जे काही चाहते होते तो त्या एका विशिष्ट विचारसरणीशी बांधील आहे, एक आपण हे पाहिलं पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तो जे काही मांडतोय तर त्याच्यामध्ये बऱ्याचदा परखडपणे एक मांडण्याची ताकद होती आणि ती मांडण्याची शैली, जसं ध्रुव राठी वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज तयार करतो किंवा बोलतो किंवा एक्सप्लेनर तयार करतो, तर ते त्यात खचून माहिती भरलेली असते आणि त्याचं इलॅबोरेशन, ग्राफिक्स डिझायनिंग, त्याचं प्रेझेंटेशन अत्यंत वरच्या दर्जाचं असतं. सो तशाच पद्धतीचं वेगवेगळ्या पेपरची कात्रणं, वेगवेगळे जुने स्टेटमेंट, त्याचा आधार घेत रवीश कुमार मांडणी करत असल्यामुळे की त्या पद्धतीचं कोणी आणखी यूट्यूबर्स असतील तर ते लोकांना जास्त भावतं. आता मुद्दा आहे की मी पत्रकारिते तर मला हे करायला लागेल की राजसत्ता जेव्हा असते केंद्रात किंवा महाराष्ट्रामध्ये, तुम्ही एक झापडबंद पद्धतीने विचार नाही करू शकत. मग चुका असेल तिथे ठोका, चांगलं असेल तिथे तुम्ही बोलावं लागेल, कारण तोच तुमचा धर्म आहे. मग चांगलं असेल तिथे बोलायचं नाही आणि वाईट असेल तिथे हे करायचं, ते तुमचं कामच आहे. आणि शिवाय जो सत्तेवर असतो त्याच्या विरोधात जास्त तक्रारी असतात किंवा त्याच्या कामाचं विश्लेषण हे जास्त असतं. आणि अपोजिशनचं सुद्धा पॅरलली समांतर पद्धतीनं व्हायला पाहिजे. जो कोणी असेल, महाराष्ट्रात असेल, केंद्रात असेल, तेही व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं त्या ठिकाणी मी तर स्वतः केलेलं. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं मुसंडी मारली आणि 30 जागा आणि एक अपक्ष सांगलीचे असे 31 झाले होते. मग तो टेम्पो घेऊन तुम्ही जायला पाहिजे होतं. घेऊन जाणं हे त्यांचं काय, मग आपलं काम नाही आहे. पण त्यांच्यामध्ये तो विसंवाद होता किंवा प्रचंड विलंब लागत होता. या चुका आहेत. मुद्दा म्हणजे मी जनरली म्हणजे कसं करायला पाहिजे, तर तिथे सुद्धा त्यांचं नीट परखड महाविकास आघाडीचं पण परीक्षण व्यवस्थित झालं पाहिजे. कारण ह्या नसता केल्या तर शेवटी जे मिळणारं यश होतं ते काही तुमचं आमचं नव्हतं. सत्तेत आले असते तर ते आपले प्रतिनिधी असते, पण त्यांनी ते केलं नाही आणि त्यांच्या चुकासुद्धा आम्ही दाखवून दिलेल्या आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही करा आणि निष्पक्ष पद्धतीने करा, पण रवीश कुमारचे इतके सोशल इश्यूज असतो आणि जो पत्रकार लोकांचं म्हणणं मांडतो किंवा लोकांच्या मनातल्या भावनांचं प्रतिबिंब त्याच्या व्हिडिओमध्ये उमटतं, ते स्वाभाविकपणे पॉप्युलर होतात, लोकप्रिय होतात आणि त्यांचे चाहते खूप असतात. आणि म्हणून आपल्याला आज रवीश कुमार हा ग्रेटच पत्रकार आहे, याबद्दल काही नाही आहे. पण एक लक्षात येईल की मग तो सुद्धा एक साईडची पत्रकारिता करतो असं चित्र निर्माण झालेलं आहे. किंवा उजव्या विचारसरणीचे पत्रकार आहे हे त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न करतात आणि तसे त्यांच्या चॅनलची निर्मितीसुद्धा झालेली आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. पण त्याच प्रणय रॉयनी आता स्वतंत्र यूट्यूब जर्नलिझम सुरू केलेलं आहे, डिकोडर नावाचं. ते त्याचे मालक होते. तो NDTV म्हणजे ना खूप मोठा विषय आहे, पण मला असं वाटतं की त्याचा स्वतंत्र असा चाहता वर्ग होता, तो शिफ्ट झाला यूट्यूब चॅनलवरती आणि त्याचं भावविश्व हे शाबूत ठेवलं आहे त्यांनी. नाही, आता अजून एक प्रश्न मला महत्त्वाचा असा वाटतो पत्रकारांकरता की हे जे ट्रोलिंग इंडस्ट्री निर्माण झाली आहे त्याच्यावर त्या म्हणजे तुम्ही शेवटी पत्रकार आहात, तुम्हाला 4 लोकांनी पत्र वाचली पाहिजे ही भावना आहे तुमची. आणि जेव्हा तुम्हाला सत्य लिहून ट्रोल केलं जातं तेव्हा तुमच्या कधी सत्यकथनाच्या प्रयत्नामध्ये अडथळा निर्माण होतो का? होतोच. म्हणजे आता मी एकदा एक इंटरव्ह्यू केला होता, त्यावर मला वंचितच्या लोकांनी काही ट्रोल केलं. माझ्या विषयात आणखी एक पत्रकार होते, त्यांना केलेलं आहे. कसं असतं की जेव्हा त्यांच्या पक्षाबाबत किंवा बोललं जातं चांगलं त्यावेळेला त्यांना चांगलं वाटतं, ज्यावेळेला आपण मांडतो त्यावेळेला ते ट्रोल करतात. पण हे ट्रोलिंग गँग ही एक अत्यंत खतरनाक गँग आहे. अनेक पक्षांचे काही IT सेल्स असतात, ते वेगवेगळ्या पद्धतीनं तुमचं प्रतिमाहनन करत असतात किंवा तुमच्याबाबतच्या चुकीच्या बाबतीत गोष्टी हे करत असतात. आणि त्यांना पूरक ठरणारे पण असे ट्रोलिंग सेंटर्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं चालवले जाणार आहेत. आणि स्वतंत्र वेगवेगळ्या पक्षांचे सुद्धा, ते काही तुम्ही सत्ताधारी पक्षातच आहे असे नव्हे, आणि ते तुम्हाला तुमचं सगळं ॲसेसिनेशन करण्याचा प्रयत्न करतात. नाही, ते होतं. पण मला विचारायचा वेगळा मुद्दा आहे की त्याचा तुमच्या कार्यावरती विपरीत परिणाम होतो का? आपण तो करून घ्यायचा नसतो, कारण तुमच्या एखाद्या व्हिडिओमधनं, म्हणण्यामधनं, स्टेटमेंटमधनं, बातम्यांमधनं तुमचा एक प्रभाव निर्माण होतो. त्या प्रभावाला मारण्याचं काम ते करत असतात. बेसिकली तेच त्यांचं काम आहे. तर होतो म्हणजे शिव्याशाप, घाणेरड्या शिव्या किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात. मला कमी असेल तर इतरांना कोणाला जास्त असेल, अशा पद्धतीनं होत असतं. पण जनरली ज्याला पुढे जायचं असतं तो इग्नोर करतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.
पण त्याचा एक मनाला वाईट वाटतं, पण तुम्ही किती दिवस वाईट वाटून घेणार, कारण तुम्हाला पुढे जायचं असतं. अनेकदा खूप घाणेरडं बोललं जातं, दलाल बोललं जातं, कुणाला काही बोललं जातं. प्रत्येक माणूस आपापल्या पद्धतीनं विश्लेषण करतो, पण ते करण्याचा अधिकार आहे. तशा प्रकारच्या प्रतिक्रिया आपापल्या आकलनानुसार येतात. पण जे ट्रोलिंगवाले असतात ना, त्यांना तो विचार पसंत नसल्यामुळे ते एजेंडा घेऊन काम करतात. एवढंच मला म्हणायचं आहे. धन्यवाद मनोजी. आपण म्हणजे या अनौपचारिक मुलाखतीमध्ये इतकं दिलदारपणे आणि खुल्या मनाने माझ्या काही शंकाचं निरसन केलं. मी प्रश्न त्यांना म्हणत नाही, ज्या काही माझ्या मनात शंका होत्या त्या व्यक्त झालो आणि आपण त्याला समर्पक उत्तर देऊन जवळजवळ माझ्या शंकांचं निरसन केलं आहे. तरी आपला आभार. आणि आमचे मित्र पत्रकार प्रवीण थोपटे हे आमच्याबरोबर कॅमेरामनचं काम करा छायाचित्रणाचं, तर त्यांचेही आम्ही आभार मानतो. प्रवीणजी नमस्ते, धन्यवाद.